गुड आफ्टरनून सगळ्यांना. काल तुम्हाला मी ग्रुपवर 5 क्वेश्चन पाठवले होते. त्यापैकी तिसऱ्या क्वेश्चनमध्ये सगळ्याच मुलांना प्रॉब्लेम आलेला आहे. तो प्रॉब्लेम कशामुळे आलेला आहे? हा पॉईंट आलेला आहे. पॉईंटचं काय करायचं? तर तुम्हाला मी हा तिसरा क्वेश्चन सोडून दाखवते आणि तुम्ही तो परत घरी करून बघायचं आहे. बघा, एक मोटरसायकल 18,000 रुपयास विकली तेव्हा त्याला 12.5% नफा झाला, तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती? बघा, इथं आपल्याला विक्री किंमत दिलेली आणि आपल्याला काय आलेलं आहे? नफा झालेला आहे. मग आपल्याला विचारलं की खरेदी किंमत किती, तर आपण काय करतो? बघा, मग इथं आपली तो खरेदी किंमत, इथं आपण विक्री किंमत. तर बघा, तर आपल्याला एक मोटरसायकल आपण 18,000 रुपयास विकली तेव्हा त्याला तेव्हा त्याला 12.5% नफा झाला. मग 100वर किती? 12.5% नफा. मग 12.5 किती 100वर? मग 112.5%. मग आता एक मोटरसायकल कितीला विकली? 18,000. तर त्याची खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचंय. मग आपण काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. मग 18,000 into 100 divided by 112.5 x is equal to. आता बघा, इथं काय आलेलं आहे? पॉईंट आलेलं आहे. मग तुम्हाला कळत नाही हे पॉईंटचं काय करायचं? अशा वेळेस काय करायचं? मग जेव्हा पॉईंटच्या नंतर एक संख्या आहे तर काय करायचं? वरती पण 10 मल्टिप्लाय करायचा आणि खालती पण 10 मल्टिप्लाय करायचा. जेव्हा पॉईंट नंतर काय आहे? दोन संख्या आहे तेव्हा काय करायचं? 100 निघायचं. जेव्हा पॉईंट नंतर तीन संख्या आहे तेव्हा काय करायचं? 1000 निघायचं. इथं काय आहे? पॉईंट नंतर किती संख्या आहे? फक्त एकच संख्या आहे. मग आपण काय करणार? वरती पण 10 नी आणि खाली पण 10 नी. बघा, मग 18,000 into 100 into 10 divided by 112.5 into 10. स्टार्ट. बघा, आपण काय केलं? एक पॉईंट असल्यामुळे आपण काय केलं? खाली पण 10 नी मल्टिप्लाय केलं आणि वरती पण 10 नी मल्टिप्लाय केलं. मग काय होईल? आपण 10 नी मल्टिप्लाय केल्यामुळं हा काय होईल? हा पॉईंट निघून जाईल. इथं काय होईल? इथं तर काही पॉईंट नाही. मग काय होईल? हा झिरो इथं ऍड होऊन जाईल. मग इथं आपलं काय येईल? 18,000 झिरो किती इकडं? 1 2 3. मग इथं देऊन टाकायचे 1 2 3. खाली काय येईल? आता हा पॉईंट निघून गेला ह्या झिरो. हा झिरो कॅन्सल, हा पॉईंट कॅन्सल. मग आले काय? 1125. आता काय करायचं? याला डिवाइड करायचं. बघा, तुम्हाला सांगितलं ना मी, फायचे आपलं कसोटी काय आहे? जर एकच स्थानी 0 किंवा 5 असेल त्याला काय होतं? 5 नी डिवाइड जातो. मला 5 डिवाइड करा. आता 5 1 चा 5, 5 2 चा 10 किती उरलं इथं? 1. 5 2 चा 10 किती उरलं इथं? 2. मग 5 5 चा 25. इथं परत वरती पण करा. 5 3 चा 15. 80 मधून 15 गेले खाली किती उरले? 3. इथं उरले 30. मग 5 6 चा 30 की 0 आहे? 5. 1 2 3 4 5. आता बघा, इथं परत 0 आहे, इथं परत 5 एक असताना तर त्याला कशाने डिवाइड जाईल? 5 ने. मग 5 4 चा 20 किती उरले? 2. 5 5 चा 25. 5 7 चा 35 किती उरला? 1. 5 2 चा 10 किती उरले? 4. 1 2 3 4. त्याला इकडे घेते मी आता. 7 2 खाली काय उरले? 45. बघा, परत 5 आणि इथं वरती 0 आहे. मग पण त्याला 5 डिवाइड करा. नाही तर इथं डायरेक्ट दोन्ही पण काय 9 टेबल मध्ये 9 5 चा 45 आणि 9 8 चा 72. किती झाले? 80,000. खाली किती उरले? 5. मग इथे आपण बघा, इथे परत मग 5 1 चा 5 किती उरली तर 3. 5 6 चा 30 किती? 16,000. म्हणजे आपली खरेदी किंमत किती आहे? 16,000 रुपये. कळलं सगळ्यांना? या पॉईंटचं काय केलं? सगळ्यांना कळलं ना? काय केलं आपण? एक पॉईंट असल्यामुळे पॉईंट नंतर काय होते? एक संख्या होती. म्हणजे आपण काय केलं? खाली पण 10 नी मल्टिप्लाय केलं आणि वरती पण आपण 10 नी मल्टिप्लाय केलं. तर वरचा जरी पॉईंट असता तर आपल्याला मग वरचा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला खाली पण करावं लागतं आणि वरती पण करावं लागलं असतं. मग लक्षात ठेवायचं कधी पण, जर पॉईंट नंतर एक संख्या तर 10 नी मल्टिप्लाय, तर पॉईंट नंतर दोन संख्या तर 100 नी, जर पॉईंट नंतर तीन संख्या तर 1000 नी.